हॅलो, वेलकम टू भूमीज किचन. काय वाटतं, काय बनवलं असेल? तर बनवलं आहे आंब्याची कढी. तर आंब्याचा सीझन संपायच्या आधी आवर्जून बनवा आंब्याची कढी, नाहीतर मिस कराल की अरे छान पदार्थ आहे पण बनवला नाही. तर मी आंब्याची कढीसाठी 3 ते 4 आंबे कुकरला लावून घेतले होते आणि त्याचं छान गर काढून घेतलं आहे. आता 3 ते 4 आंब्यांचा गर हा ॲक्च्युली 10 लोकांसाठी पुरेसा होतो, पण आपल्याला 4 ते 5 लोकांसाठीच कढी बनवायची आहे. तर मी त्याच्यातला अर्धा गर काढून घेतलेला आहे. आता त्याच्यात थोडं मी पाणी घातलेलं आहे आणि जसं आपण कढीला बेसन लावतो तसंच सेम आपल्याला इथे बेसन लावायचं आहे आंब्याच्या गराला आणि पाणी घालून छान फेटून घ्यायचं. त्यात एकही गोठळी राहू द्यायची नाही, नाहीतर कढीची मजा येणार नाही. तर आता त्याच्यात मी छान फेटून घेतलं आहे आणि 3 ते 4 आपल्याला वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान एकजीव छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं छान तयार झालेलं आहे कैरीचं सारण. आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेते. जिरे, मोहरी आणि थोडे शेंगदाणे घातलेले आहे. त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला छान थोडे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यात थोडं हिंग घालते. हिंग घातल्यानंतर त्यात थोडे खोबऱ्याचे काप घालणार आहे आणि थोडं कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे 2-3 तुकडे असं सगळं घालून घेते. ते पण छान आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. एक खोबऱ्याची चव, शेंगदाण्याची चव छान लागते कढीला. आणि आता आपण थोडी हळद घालून घेऊया ते भाजून झाल्यानंतर. आणि आपण जी कढी तयार करून घेतलेली आहे आपण तिथे छान फोडणीला घालून घेऊया. ज्यांना पण आंबट गोड पदार्थ आवडतात त्यांना ही कढी नक्कीच आवडेल. आणि ज्यांना हा माझी रेसिपी आवडत असेल प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता ही कढी थोडीशी उकळीला आली हलकीशी की आपण त्यात गूळ घालूया. माझा आंबा थोडा आंबट कमी होता, त्याच्यामुळे मी थोडा कमी गूळ घातलेला आहे. तर ज्यांचा आंबा जितका आंबट असेल त्यांना तितका गूळ घालावं लागेल, नाही तर ती छान आंबट गोड चव नाही येणार. हलकीशी आंबटच येईल, गोड चव नाही येणार. त्याच्यामुळे जितकं आंबट असेल तेवढं गूळ घालावं लागेल. आता यात थोडं मीठ घालून घेते कढीमध्ये आणि एक छान उकळी आली हलकीशी की गॅस बंद करून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता की आपली कढी एवढीच पातळ आपल्याला हवी आहे. आणि जितकी तुम्ही घट्ट कराल तितकी आवळून येईल. जितकी थंड झाल्यानंतर ती खूप आवळून येईल. त्याच्यामुळे आपल्याला पातळच ठेवायची, त्याची कन्सिस्टन्सी त्याची पातळच हवी. तर आता तुम्ही बघू शकता ही कढी थंड झालेली आहे. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि ही कढी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, म्हणजे मसाले भात असो, कढी गोळा भात असो किंवा भरडा भात किंवा खिचडी, मसाले भात तुम्ही कशासोबतही छान लागते. एक आंबट गोड चव असल्यामुळे ऑब्व्हियसली ती चवीला पण छान लागते. मी भरडा भात केला होता, ती भरडा भातासोबत मी